मी शब्द शोधतो म्हणजे अशीच अवस्था झाली आहे नायकासारखी. जाऊन द्या ना बाळासाहेब, या सिनेमाबद्दल नेमकं सांगायचं काय आणि कसं. गिरीश कुलकर्णी हा संवेदनशील लेखक आहे. समाजाचं जे आसपास बिघडत चाललेलं रुपडं आहे ते त्याने बघितलं, त्यामुळे तो अस्वस्थ झाला आणि त्याने एक सिनेमाच लिहून टाकला. बरं, सिनेमा लिहिला, त्यानंतर तो स्वतःच दिग्दर्शित केला, स्वतः प्रमुख भूमिका सुद्धा केली. नाही, सगळं मान्य, पण नवीन मांडणी करण्याच्या नादात हाती काहीच लागलेलं नाही. ही या सिनेमाची खरी शोकांतिका आहे. मम्मी, बाळा आलाय का आमच्या? बाळासाहेब बालमित्रांनी. देऊळमध्ये जसं मंगरुळ गाव होतं तसं इथे आहे गरसोळी, पुण्याच्या जवळचं. या अशा गावांमध्ये पैसे ओरपणारे राजकारणी असतात आणि आयतं खायला मिळतंय म्हणून मस्तबाल झालेली, शेफारलेली पुढची पिढी असते. हा बाळासाहेब असाच पुढच्या पिढीमधला. तो स्वतःमध्ये कसा आमूलाग्र बदल घडवून आणतो त्याची ही गोष्ट आहे. अर्थात तुम्ही ट्रेलर पाहिलं असेल तर तुम्हाला गोष्ट काय आहे ते माहिती असेल. प्रायोगिक नाटकांचं बोट धरून स्वतःमध्ये बदल घडवू पाहणारा हा बाळासाहेब, त्याची तळमळ, त्याला येत असलेलं सामाजिक भान सगळं ठीक आहे, पण ते पोचत नाही, ते भिडत नाही, कारण पटकथेतले कच्चे दुवे. हा, आता मध्यंतरापर्यंतचा जो भाग आहे तो गिरीशने चांगला उभा केलाय, माहोल चांगला तयार केलाय. म्हणजे अस्सल गावरान मसाला आणि त्याला पुणेरी नाट्य चळवळीची दिलेली जोड, या संकरातून काहीतरी आपल्याला अद्भुत बघायला मिळेल असं वाटतं, पण तसं घडत नाही. मग त्यानंतर जे काही होतं त्यामागचं लॉजिक कळत नाही, अनेक प्रश्न पडत राहतात. मुळात सगळ्या गोष्टी ओढून ताणून जुळवून आणल्यासारख्या वाटतात. नाही, पण कशा करताय हे सगळं? कशासाठी? आत्मशोधासाठी नाना. झोप यावी म्हणून नायकानं महेश एलकुंचवार, दुर्गा भागवत यांचं लेखन ऐकणं किंवा नाटकाचा गंधही नसलेल्या आपल्याच मित्राला दिग्दर्शक म्हणून उभं करणं, या अशा असंख्य गोष्टींमुळे विनोद निर्मिती होत असेल, पण त्याच गोष्टींमुळे प्रेक्षक सिनेमापासून लांब जातो. बाळासाहेब म्हणजे जो नायक आहे त्याच्या व्यक्तिमत्वात होत असलेले बदल किंवा ती जी प्रक्रिया आहे ती ठसतच नाही. सगळं काही हे नायकापुरतं मर्यादित राहतं. खरं तर गिरीश उमेशच्या सिनेमामध्ये अपेक्षित असते ती व्यापकता, पण ती इथे मात्र बंदिस्त होऊन गेलेली आहे. गिरीश कुलकर्णी नट म्हणून गुणी आहे. म्हणजे या सिनेमात सुद्धा त्याने अव्वलच काम केलंय. एखाद्या भूमिकेचं सत्व कसं ओळखायचं हे त्याला करेक्ट समजतं, पण जेव्हा तो लेखक म्हणून इतर कलाकारांच्या तोंडून बोलायला लागतो तेव्हा मग ते प्रबोधन व्हायला लागतं. सगळाच मामला प्रीची होऊन जातो. अजय अतुलचं पार्श्वसंगीत हे काही ठिकाणी लाऊड आहे आणि काही गाणी तर मध्ये मध्ये आल्यासारखी आहे. म्हणजे खरं तर त्यांच्या बाबतीत असं होत नाही, पण या सिनेमात मात्र ते झालेलं आहे. तर अशा या सिनेमात कलाकार म्हणून खास लक्ष वेधून घेतलेलं आहे ते किशोर चौगुले आणि श्रीकांत यादव यांनी. एकतर मोठ्या लांबीचे आणि महत्वाचे आणि बराच स्कोप असलेले रोल त्यांना मिळाले आणि त्याने पण जीव ओतून काम केलं ना. आता मोहन जोशी आणि रीमा तर ते तर सॉलिडच आहेत ना, त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार. सई तामणकरचं कसं आहे ना की नेहमीच्या वळणाने जाणारे ज्या नायिकेचे रोल असतात ना तसाच रोल तिला मिळालाय. मनवा नाईकची जी उर्मी आहे ना, म्हणजे तिची उर्मी म्हणजे तिच्या कॅरेक्टरचं नाव आहे, तर लहान भूमिकेत सुद्धा ती उर्मी चांगली दिसली एकदम. अहो विषयच नाही ना, कामं तर सगळ्यांची चांगलीच आहेत ना राव, पण बाकीचं काय. जाऊन द्या ना बाळासाहेब, देऊन टाका 3-4 पॉपकॉर्न द्या. नाही नाही नाही, गिरीश कुलकर्णीचा पहिला दिग्दर्शक म्हणून असलेला हा सिनेमा जाऊन द्या ना बाळासाहेब, त्याला मी देतोय 2 पॉपकॉर्न. पॉपकॉर्न खाऊन झाले. आता सैराट बद्दल. सैराट म्हणजे सैराटच्या DVD बद्दल, आपल्या कॉन्टेस्ट बद्दल. तर अद्भुत कॉन्टेस्टचे या आठवड्यातले विजेते आहेत योगेंद्र माटे आणि मोनिश कोरिया. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्हाला मेल करायचं एवढं लक्षात ठेवा, तेव्हाच तुम्हाला DVD मिळणार आहे. ईमेल ID popcorn@adbhutcreatives.com. बाकीचे अहो निराश होऊ नका हो, आपल्याकडे आहेत अजून सैराटच्या DVDs. टीव्हीवर बघितला असेल तरी पण आता DVDवर तुम्ही बघू शकता, पण त्यासाठी तुम्हाला कॉन्टेस्टमध्ये भाग घ्यायला लागेल, ती कॉन्टेस्ट जिंकावी लागेल. व्हिडिओ पॅलेसच्या सौजन्यानं तुम्हाला मिळतील सैराटच्या खास DVDs. कॉन्टेस्टचा पुढचा प्रश्न आहे, वंदना गुप्ते यांनी जे पहिलं नाटक केलं होतं त्यामध्ये त्यांचा नायक कोण होता? आता उत्तर कसं शोधणार तुम्ही? हिंट देतो ना, फॅमिली कट्टा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल. मंगळवार 11 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. इथे खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. योग्य उत्तर, अचूक उत्तर असेल तर तुम्हाला सैराटची DVD मिळू शकते. आम्ही याचे विजेते जाहीर करणार आहोत 14 ऑक्टोबर रोजी. तोपर्यंत वाट बघा, कमेंट टाकत राहा. उत्तर द्यायचे असेल उत्तरही सुद्धा द्या. कमेंटमध्ये आमच्याबद्दल चांगलं बोलायचं असेल तरी तुम्ही बोलू शकता, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. आपण ते सबस्क्राईब मात्र नक्की करा.